लाडकी बहिणीच्या लाडक्याचा 20वा हप्ता वाटपाबद्दल एक अपडेट समोर आलेली आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी अधिवेशनामध्ये असेल आणि त्यांच्या माहितीनुसार एक महत्वाची बातमी समोर आली. आज त्यांनी पुन्हा एकदा एक महत्वाची बातमी दिली आहे. ती बातमी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. खूप महत्वाची बातमी असणार आहे. त्याचबरोबर 31 मार्च पर्यंत लाडक्या बहिणीची जर ई-केवायसी झाली नसेल तर हात जोडून सगळ्याला विनंती आहे, लवकरात लवकर ई-केवायसी अपडेट करून घ्या. ज्या लाडक्या बहिणीला हप्ते भेटत आहेत त्यांनी पण चेक करायचं आहे त्यांचं स्टेटस काय आहे, फॉर्मचं स्टेटस काय आहे, अप्रूव्ड आहे का रिजेक्ट आहे ते चेक करायचं आहे. आणि ज्यांना हप्ते भेटले नव्हते त्यांनी पण चेक करायचंय ई-केवायसी अपडेट केल्यानंतर त्याचं स्टेटस अप्रूव्ड झालेलं आहे का नाही. या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या लाडक्या, कारण की आदिती तटकरे मॅडमनी एक महत्वाची बातमी दिली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि बघा लाडक्यानो, आज या ठिकाणी तुम्हाला मी बोललो होतो की GR येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. या ठिकाणी सोमवारपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि सोमवार किंवा ह्या पुढच्या आठवड्यात जर हप्ता नाही भेटला तर 2 हप्ते एकत्र भेटावेत अशी आपली सरकारकडे मागणी असणार आहे. बऱ्याच अगोदर मी 1-2 आठवड्यापासून सांगतो तुम्हाला लाडक्यानो की यावेळेस हप्ता तुम्हाला उशिरा भेटणार आहे. आणि लक्षात घ्या लाडक्यानो, याच्यामध्ये पण अशी मोठी गोष्ट झालेली नाहीये. मागच्या वेळेस 23 तारखेला वाटप सुरू झालं होतं आणि 1 महिन्याचा जर गॅप आपण पकडला तर अजून 23 तारखेची बाकी आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की असं झालंय, लाडकी बहीण योजना बंद पडली, हप्ते बंद झाले. असं काही झालेलं नाही लाडक्यानो. एकदम स्पष्ट शब्दात तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगत आहे. जर आपण विचार केला, फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय, मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा संपलाय, असं जर विचार केला तर नक्कीच 2 महिन्याचा आठवडा या ठिकाणी गॅप पडलाय. पण जर असा विचार केला की मागचं जे वाटप सुरू झालं होतं 23 फेब्रुवारी सुरू झालं होतं, 23, 24, 25, 26 या फेब्रुवारीमध्ये ते वाटप झालं होतं, तर तसं जर विचार केला तर आज या ठिकाणी 20 तारीख आहे, 20 मार्च आहे, तर अजून पण 3 दिवस शिल्लक आहेत. 3 दिवसामध्ये वाटप या ठिकाणी 1 महिना संपेल आणि 1 महिन्यानंतर तेव्हा आपण बघू शकतो 1 महिन्याच्या गॅपनुसार वाटप होऊ शकतं. तर सोमवारी या ठिकाणी लक्ष ठेवायचं, सोमवारपर्यंत तुम्हाला वाटप होण्याचं किंवा GR येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता तुम्हाला डायरेक्ट बातमीकडे येतो. नेमकं आदिती तटकरे मॅडमनी काय बोलले ते तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुमच्या समोर दिसते टाइम्स नाव मराठीची बातमी. आजची बातमी 20 मार्चची बातमी तुमच्या समोर आहे. महत्वाची सूचना आलेली आहे. शेवटचे 10 दिवस बाकी आहेत आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा वाटप होणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला आता वेळ लावायचा व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगायला होती म्हणजे टाइम्स नाव मराठीची ही बातमी काय आहे. सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघूया, लाडक्या बहिणींची चिंता मिटली. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो लाडक्यानो, ही जी बातमी आहे ती आहे 20 मार्च, म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे. 20 मार्चची ही बातमी आहे. तुमच्या समोर दिसते टाइम्स नाव मराठीची ही बातमी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच लाडक्या त्यांना वाटेल की ही बातमी जुनी आहे का, नाही. तर टाइम्स नाव मराठीने ही बातमी दिली, आजची बातमी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेस आदिती तटकरे मॅडम यांनी बोललो होतो, पोस्ट टाकली होती, त्याच पोस्टच्या संदर्भात परत एकदा त्यांनी एक माहिती दिलेली. ती माहिती आज टाइम्स नाव मराठीने परत एकदा दिलेली आहे. ती बातमी तुम्हाला मी दाखवायलोय. काय बातमी तुमच्या समोर दिसते लाडक्यानो, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीची चिंता मिटली, आदिती तटकरेने दिली सर्वात मोठी गुड न्यूज. तर ही बातमी आज या ठिकाणी प्रसारित झाली. 20 मार्चची बातमी. टाइम्स नाव मराठी न्यूजपेपरला, टीव्ही चॅनलवर ही बातमी लागलेली आहे. तुम्ही ती पाहू शकता. काय बातमी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतात. हे सगळं दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला चिंता मिटलेली बघा. बहीण योजनेच्या संदर्भात नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्वाची माहिती दिलेली आहे. या माहितीमुळे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणीची चिंता मिटलेली आहे. नेमकी काय बातमी आहे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तर लाडक्यानो, काय बातमी आहे तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवल्या. व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. टाइम्स नाव मराठीची बातमी आहे. आदिती तटकरे मॅडम तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहेत. आजची बातमी आहे, लाडक्या बहिणीची चिंता मिटली, सरकारने दिली सर्वात मोठी गुड न्यूज. या ठिकाणी तुम्हाला आदिती तटकरे मॅडम दिसतात. राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये लाभ दिला जातो. मात्र या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याचा घटना समोर आल्या. इतकेच नाही तर काही पुरुष या योजनेचे वगैरे लाभ घेत होते. हे सगळं अनिवार्य वगैरे पात्रता वगैरे दिली. पण ठीक आहे, ह्या गोष्टीपेक्षा तुम्हाला महत्वाच्या गोष्टीकडे येतो. आदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी पुन्हा एकदा ही बातमी दिलेली आहे की केवायसी बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ सुद्धा दिलेली आहे. मात्र ई-केवायसी प्रक्रिया काही असे प्रश्न होते ज्यामुळे लाडक्या बहिणींनी गोंधळून चुकीचा पर्याय निवडला. यानंतर केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठीही राज्य सरकारने लाडक्या बहिणींना एक संधी दिली आहे. ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. ही ई-केवायसी
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. आता ही बातमी त्यांनी दिली आहे. त्याच्यानंतर अजून त्यांनी खाली सांगितलेलं आहे, तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये, की लाडक्या बहिणी योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीची पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांची या ठिकाणी कुठेच कट होणार नाहीत, त्यांची कपात होणार नाही, अशा स्वरूपाची आज पुन्हा एकदा आदिती तटकरे मॅडम यांनी रिपोर्टरशी बोलताना बोललेला आहे. म्हणजे जो आकडा या ठिकाणी पहिल्यापासून चालू होता तोच आकडा आता कायमस्वरूपी राहणार आहे, त्याच्यामध्ये काळजी करायची बिलकुल गरज नाही. पण एक गोष्ट त्यांनी अधोरेखित करून सांगितलेली आहे की EKYC आता ही शेवटची असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, EKYC लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायची आहे. ज्या ज्या लाडक्याताईंची EKYC बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर अपडेट करून घ्या आणि ज्या ज्या लाडक्याताईंचे EKYC चुकले आहेत त्यांनी पण लवकरात लवकर अपडेट करून घ्या. आता बऱ्याच लाडक्याताईंचा असा प्रॉब्लेम येत आहे की सर EKYC केली तरी पण आम्हाला हा हप्ता भेटत नाहीये. त्यांनी लवकरात लवकर त्यांचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. त्याच्यावर जर रिजेक्टेड होतं, रिजेक्टेडच्या ऐवजी आता काय दिसतंय, अप्रूव्ड झालंय का, हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे, तुमचं DBT ऍक्टिव्ह आहे का, ह्या दोन गोष्टी सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की लवकरात लवकर तुम्हाला हप्ते भेटणार आहेत, काळजी करायची बिलकुल गरज नाही, टेन्शन घ्यायची तर बिलकुलच गरज नाही. बरेच लाडके म्हणत असतील की सर या ठिकाणी खूप मोठा गॅप पडायला, असं काही झालेलं नाही लाडके. मागच्या 23 तारखेला हप्ता वाटप झाला होता. एक महिन्याचा जर विचार केला तर 23 तारीख अजून याची बाकी आहे. तर या 23 तारखेपासून आपल्याला बघायचं आहे आणि अधिवेशन चालू असल्यामुळे आणि EKYCची मुदत 31 तारखेपर्यंत असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणं थोडं विलंब होऊ शकतो. हे तुम्हाला मी आधीच क्लिअर करून सांगतोय. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की असं सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजना बंद पडली, लाडकी बहीण योजना आता कोणी त्यांना पैसे देणार नाही, हप्ते बंद केले सरकारने लाडक्या बहिणीकडे आता दुर्लक्ष केले. असं काही झालेलं नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत असतो. चला, आता एक महत्त्वाची अजून एक बातमी तुम्हाला द्यायला लागली होती, म्हणजे काही लाडक्यांनी प्रश्न विचारले होते, ते प्रश्नाचे उत्तर मी या ठिकाणी देणार आहे. माझी EKYC दुरुस्ती करून घेतली आहे आणि 19वा हप्ता मिळाला आहे, पण 17वा 18वा हप्ता मिळाला नाही, ते पण हप्ते मिळायला पाहिजे, सपोर्ट आहे का तुम्हाला. खूप छान स्वरूपाचा प्रश्न आहे बघा. आता या लाडक्याताईंसाठी आपण खूप मोठा आवाज उठवलेला आहे. ज्या लाडक्याताई पात्र असून त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, त्यांना 15वा 16वा हप्ता भेटला, नंतर 17वा 18वा हप्ता परत त्यांचा बंद झाला, नंतर 19वा हप्ता परत भेटलाय. अशा कोणी लाडक्याताई आहेत का ज्यांचे 5 हप्ते या ठिकाणी बाकी आहेत, 12वा 13वा 14वा हप्ता आणि दुसरी गोष्ट म्हणजे 18वा 19 17वा 18वा हप्ता, हे जवळजवळ 5 हप्ते जर बघितले 7,500 रुपये लाडक्या बहिणींचे अजून पण सरकारकडे बाकी आहेत. आणि सरकारला आपल्याला विनंती करायची आहे की हे सगळे लाडक्या बहिणीचे पैसे लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावेत आणि ज्या लाडक्याताई खरंच पात्र आहेत त्यांना बिलकुल तुम्ही याच्यामधून काढू नका. त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता चालू ठेवा, असं सरकारकडे आपल्याला विनंती करायची आहे. त्याच्यानंतर बघा, माझा नोव्हेंबर ते मार्च पर्यंतचा एकही हप्ता आलेला नाही, KYC केली तरी आलेला नाही, मी लाभार्थी असून मला लाभ मिळालेला नाहीये. बघा, आता अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा हप्ता अजून भेटलेला नाही, सगळ्या गोष्टी पात्रतेत बसत आहेत तरी हप्ता भेटलेला नाहीये. तर अशा लाडक्याताईंच्या वतीने मी सरकारकडे विनंती करत आहे की लवकरात लवकर अशा लाडक्या बहिणीचे हप्ते चालू करा. आणि लाडक्याताईंनो, तुम्ही एक गोष्ट करा, जवळच्या अंगणवाडी सेविकांना भेटा, त्यांच्याकडे प्रश्न सुटत नसेल तर लवकरात लवकर महिला व बाल विकास विभाग तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असतो, त्याला लवकरात लवकर जाऊन भेट द्या. लवकरात लवकर ही काळजी करा. 31 मार्चपर्यंत परत हात जोडून विनंती, कळकळीची विनंती आहे, 31 मार्चच्या नंतर आपल्याला काही करता येणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी आत्ताच पावलं उचला आणि लवकरात लवकर त्यांना भेटा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री